नमस्कार, मावळ 24 तास मध्ये आपलं स्वागत. मी महादेव वाघमारे. मावळ तालुक्याचं मुख्यालय असलेल्या वडगाव नगरपंचायत हद्दीतील शिवराज ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष अतुल खंडूजी वायकर यांच्या वतीनं गेल्या अनेक वर्षापासून मावळ तालुक्यातील गरजू लोकांसाठी मायेची ऊब म्हणजे ब्लँकेट वाटप हा कार्यक्रम जो आहे तो सातत्याने केला जातोय. या ठिकाणी माळीनगर येथील हे जे गरजू लोक आहेत जे झोपडीमध्ये राहतात, कडाक्याची थंडी पडलेली आहे आणि ह्या थंडीमध्ये त्यांना थंडीपासून संरक्षण होण्यासाठी जी मायेची ऊब कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. काय सांगाल कार्यक्रमाबद्दल? अतुल दादा दरवर्षी कार्यक्रम करतात. अतुल दादा आम्हाला दरवर्षी असंच मदत करतात. एक नंबर माणूस आहे. मध्ये पण मदत केली होती. लॉकडाऊन मध्ये मस्त जेवण बिवण मस्त आम्हाला दिलं होतं. चांगले अतुल दादा एक नंबरचे. बरं, काय नाव तुमचं? संगीता राजू गेमावत. बरं, तुमचं नाव? अनिता भावेश फर्नांडिस. बरं, काय मावशी आज सगळ्यांना ब्लँकेट वाटप दिले, काय सांगाल अतुल दादाबद्दल? नाही, असंच बोला, असंच बोला. हा, दरवर्षी मदत करतात आम्हाला. तर या ठिकाणी माळीनगर जवळची एका बाजूला मुंबई पुणे महामार्ग आणि या महामार्गाच्या मध्यवर्ती राहणारे हे गरजू कुटुंब आहे. या कुटुंबाला इथं अनेक म्हणजे या गरजू कुटुंबाला दरवर्षी दिवाळीच्या वेळेस दिवाळी फराळ असेल, त्यानंतर थंडी जे काही नोव्हेंबर डिसेंबर या जानेवारी या 3 महिन्यामध्ये जी थंडी असते या वेळेस मायेची ऊब हा कार्यक्रम शिवराज ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष अतुलजी वायकर यांच्या वतीनं घेण्यात येत असतो. आणि ही लहान मुलं आहेत, या लहान मुलांना जी काही थंडी वाजते, थंडीपासून जे संरक्षण करण्यात येते हे या मुलांना गरज ओळखून आणि अतुल वायकर यांच्या वतीनं जे रेल्वे स्टेशन असेल, बस गरजू लोक असतात, त्या गरजू लोकांसाठी पण उपक्रम राबवला जातो. दादा, काय सांगाल की गेल्या अनेक वर्षापासून समाज उपयोगी उपक्रम तुम्ही राबवताय? हॉटेल शिवराज हे महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेलं हॉटेल आहे. दरवर्षी सामाजिक बांधिलकी जपत तुम्ही काही ना काही उपक्रम राबवतात आणि त्यामध्ये तुम्ही सातत्य ठेवलेलं आहे. नमस्कार. आता आपल्या शिवराज परिवाराच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी की आपण काहीतरी समाजाचे देणे लागतो या उपक्रमाअंतर्गत गेले 2016 पासनं आम्ही मायेची ऊब या उपक्रमाअंतर्गत हायवेवरील वाड्या वस्त्यावरील जे अनाथ अपंग, रेल्वे स्टेशनवरील निराधार जी लोक आहेत त्यांच्यासाठी स्वेटर असेल, ब्लँकेट असेल यांचं दरवर्षीप्रमाणे वाटप करतो. जेणेकरून की आता ही लोक आमच्या हॉटेलच्या परिसरातच गेल्या मी 10 वर्षापासून पाहतोय की ही आता पहिले त्या रोडच्या साईडला होते, आता रोड वाढल्यामुळे या रोडच्या साईडला आलेत आणि त्यांचंही काही ठिकाणी आता वडगाव नगरपालिकेमार्फत काही म्हाडामार्फत स्कीम होणार आहेत. त्यांना पण नगराध्यक्ष असेल, आमदार सुनील अण्णा शेळके असेल यांच्या वतीने काही आर्थिक स्वरूपात काही फ्लॅट वगैरे असेल, कुटुंब असेल, घरकुला असतील का, तर हे आपल्या वडगावचे मतदान रेशन कार्ड आहे, यांचं मतदान कार्ड आहे, त्यांना काही म्हणजे याच्यासाठी पण आपण मदत करणार आहोत. तर शिवराज ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष अतुल दादा वायकर यांच्या वतीनं जो काही मायेची ऊब म्हणजे आता एवढ्या मोठ्या प्रमाणात कडाक्याची थंडी आहे आणि थंडीपासून या गरजू कुटुंबाचं संरक्षण व्हावं यासाठी या उपक्रमाचं आयोजन गेल्या अनेक वर्षापासून होत आहे. आणि यामध्ये बरेचसे म्हणजे की काय मावशी अतुल वायकरच्या वतीनं कार्यक्रम घेतलेला आहे, दरवर्षी घेतात. काय सांगाल अतुल बद्दल? आमच्या तर आम्हाला तर सगळं देते. आम्हाला काय कमी नाही करत. आम्हाला जेवण नसते, जेवण देते, सगळं देते बाबा. आम्ही नाही सांगत. बस तेवढंच मी बोलणार, जास्त नाही बोलणार आहे. माझा अतुल भाऊ चांगला आहे. हा, बस. म्हणजे प्रत्येकालाच कुठली ना कुठली मदत करणं, एक माणुसकी जिवंत ठेवणं, माणुसकीच्या नात्यातनं आणि सामाजिक जबाबदारीतनं शिवराज ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष अतुल खंडूजी वायकर यांच्या वतीनं मायेची ऊब हा कार्यक्रम वाड्या वस्त्यावर राबविण्यात आलेला आहे. या अगोदर कुसगाव खुर्द येथील आदिवासी वस्तीवरच्या शेळ्या चोरीला बिबट्यानी शेळ्या खाल्ल्या होत्या, त्या कुटुंबाचं नुकसान आणि त्यातच तिथं कडाक्याची असणारी थंडी, त्या ठिकाणी ही ब्लँकेटचं वाटप केलेलं आहे आणि सर्वच आदिवासी वस्तीवर या उपक्रमाचं आयोजन केलं जाते. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे, धन्यवाद.